आपण गेलो आपल्या डायरेक्ट जुन्या कॉलेजमध्ये. तर बघू कायसाठी गेलो त्याच्यामुळे नाही का ब्लॉग तर तुम्ही पूर्णच बघा. आपली सगळी गँग आली होती, शुभ्या, अमित, गोट्या आणि सपाटे बिपाटे सगळे आले होते. म्हणलं चला बाबा आपल्या कॉलेजला घाट भेट तरी घेऊन जाऊ. परत आपलं पुण्याला गेलो मग परत कोण येणार आहे कॉलेजला. विषय असा होता की आपल्याला घ्यायचं होतं 12th मार्कशीट म्हणजे सर्टिफिकेट घ्यायचं होतं. त्याच्यात येतं म्हणलं यायला चांगले पुढारी बनून आले होते. म्हणलं फक्त राजकारणात उतरत असतात. पण म्हणले आधी यांचा आताच फोटो काढून ठेवतो, परत राजकारणात आले यांचा फोटो टाकायला होईल. त्याच्यात शिक्षक लोकांचं लक्ष नाही बा. हे बघा क्लास चालू असताना पुढे बी हिंडत जर कोणत्या शिक्षकापर्यंत गेलाच व्हिडिओ तर तेवढं बघा बाबा यायला म्हणजे काय काय विद्यार्थी आहेत तुमच्या शाळेचे बघा पुढे बी हिंडत जाऊ दे. म्हणलं ते आपला मित्र आहे काय आपल्याला भेटायला आला पण काही विषय नाही. तिथून मस्त पैकी शाळा म्हणजे आपण जेव्हा सोडली होती जशी तशी नव्हती, एकदम बदल करून टाकला होता. यायला म्हणलं काय नशीब होतं आपलं. जाऊ दे म्हणलं आपलं जे होतं का जे 12वीचं सर्टिफिकेट घ्यायचं होतं आपल्याला बोर्डचं ते घ्यायला आलो. पण आधी म्हणलं ते हरवलं, नंतर म्हणलं यायला ते बळबळ सापडलं. तेवढं म्हणलं चांगलं झालं, तेवढा हेल्पाटा चुकला. त्या पद्धतशीर आपलं सर्टिफिकेट वगैरे घेतलं. एकदा आपण 10वीचं बघितलं आणि एकदा 12वीचं बघितलं. यायला म्हणलं एवढा डाऊनफॉल तर कधीच नाही झाला. हा डाऊनफॉल झालाच कसं काय. ते विषय वेगळा 11वीचा विषय बिवड आला होता. पण जाऊ द्या ते फक्त आपण कोणाला सांगत नाही, ते फक्त आपल्या जवळच ठेवतो. आणि रेल्वे बी म्हणलं एवढी मोठी संपत्ती कधी आपण पलीकडे जातो. त्याच्यात येताना आपण हे समजा आणलं होतं. यायला म्हणलं संध्याकाळी घेऊन घालायचं तर दार लागत. मग काय मम्मीचे स्वेटर वगैरे घातलं आणि तिला स्कार्फ वगैरे बांधलं. यायला डायरेक्ट म्हणलं निंजा हातोडीत घे डायरेक्ट पुढं बी पळते. चला म्हणलं आधी या निंजाला नेऊन सोडावा आणि मग आपलं परत रिटर्न यावा. कारण उद्या जायचं होतं त्याला शाळेला. त्याच्यामुळे म्हणलं जरा नेऊन सोडलं का परत आपल्याला सकाळ उठून जावं लागत होतं. त्याच्यात आपलं नशीब असं आहे कधी बी जावा बा ह्या